गंगाखेड शहरातील तलाठी यांचे खाजगी कार्यालय बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून ही कार्यालये गंगाखेड तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये हलवण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागतील। शेतकऱ्यांना शेती ग्रहण खत खरेदी विक्रीसाठी लागणारा सातबारा, उतारा, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पादनाचे दाखले आणि इतर कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयामध्ये जावं लागते, परंतु हे कार्यालय बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, म्हणून ही मागणी सध्या करण्यात येत आहे। ॲडव्होकेट लक्ष्मण केंद्रे, गंगाखेड वकील संघाचा माजी सचिव। मी आज रोजी तहसील कार्यालय येथे एक निवेदन दिलेलं आहे की महसुली कर्मचारी जे आहेत तलाठी, ते गंगाखेड तालुक्यातील कोणतंही गाव असो, प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस एखादी शेतकरी त्याच्या कुटुंबामधली तडजोड, कोर्ट डिग्री किंवा कुठलंही काम असेल तर अशा प्रकारच्या कामाचा कागद घेऊन जेव्हा त्यांच्याकडे आम्ही जातो किंवा आमचे पक्षकार जातात त्यावेळेस ते जागेवर भेटत नाहीत, फोन उचलत नाहीत आणि वेळेवर फेर का घेत नाहीत अशी विचारणा केली असता कुठलं तरी एक उदाहरण देतात आणि आम्हाला 2% स्टॅम्प ड्युटी भरा असे कारण सांगतात आणि हाकलून लावतात। आणि पक्षकारांना अशी माहिती सांगतात की तुम्ही कोर्ट डिग्री कशाला केलात, आम्ही तुमचं काम बॉन्डवरच करून दिलं असतं, जे काय आहे ते आम्हाला आमची पूर्तता केली असती। म्हणजे सरळ सरळ ज्या गोष्टी आहेत ते लक्षात येतात प्रत्येकाच्या। म्हणजे आज घडीला न्यायालयातून जे निकाल होतो, तडजोडी होतात लोक अदालतमध्ये, त्या डिग्रीच्या अंमलबजावणी करत नाहीत। यापूर्वी अशाच प्रकारचा प्रकार घडला होता तर त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी आम्ही बोलणं केलं, वरिष्ठांनी त्यांना सूचना दिल्याच्या नंतर त्यांनी 1-2 ठिकाणचे फेर लावले, पण ते कधी असं म्हणजे कामच करत नाहीत। त्यांना फक्त लोकांना वेटीस धरून कसे पैसे काढता येतात हा त्याच्या मागचा हेतू दिसतो। म्हणून माझं एक आज निवेदन होतं, मी आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की ह्या गोष्टीपासून सामान्य जनतेला, सामान्य नागरिकांना, सामान्य शेतकऱ्यांना त्याच्यापासून न्याय भेटला पाहिजे आणि त्यांचे कामं वेळेवर झाले पाहिजेत। आज एवढी मोठी प्रशासनानं इमारत बांधलेली आहे, ह्या इमारतीमध्ये जागा आहे, तर माझं म्हणणं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून की हे जे तलाठी आहेत, महसूल कर्मचारी जे आहेत, तर यांचे कॉन्टॅक्ट नंबर इथं ठेवले पाहिजेत आणि त्यांना एक टेबल, चंबर दिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी बसून त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांचा जे सज्जा आहे त्या सज्जाच्या जागेवर जाऊन काम केलं पाहिजे। पण आपल्या शहरामध्ये पाहिलं तर ज्याचे त्याचे खाजगी ऑफिस झालेले आहेत आणि त्यांनी त्याचे हे ठेवलेत, असिस्टंट ठेवलेत। हे कशासाठी? त्यांच्याकडे काय स्टॉप कमी नाही, कुठल्याही गोष्टी काही कमी नाहीत, फक्त यांना एकच काम करायचं आहे की जनतेला वेटीस धरायची आहे, न्याय द्यायचाच नाही। बेजार होऊन कोर्टातून न्याय निर्वाडा होऊन प्रकरण जेव्हा त्यांच्या नातेवाईकामध्ये तडजोड होती तर त्यावेळेस त्याची अंमलबजावणी करणे गरजेचं असते, परंतु हे तलाठी कधीही असं काम करत नाहीत। त्यापैकी काही करतात तर काही करत नाहीत आणि काही डिग्री आधारे फेर घेतात आणि काहींचं 2% भरा म्हणतात। याच्या मागचं काय लॉजिक? म्हणून मी आज ह्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि त्याचे जे संलग्न अधिकारी आहेत, मंडळ अधिकारी, ह्यांनाही आम्ही भेटतो, यांनाही सांगतो, त्यांनी कॉल करतात, पण याच्यात कुठं मिस होतं आहे काय होतं हे काही ह्यांचं कम्युनिकेशन नाही का काय नाही का वरिष्ठांची वचक यांच्यावरली कमी झाल्या असंच दिसतंय मला। म्हणून त्याबाबत मी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्या प्रती जे आहेत माननीय उपविभाग अधिकारी साहेब यांनाही दिलेले आहेत, जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत आणि माननीय गंगाखेडचे आमदार साहेब यांना पण मी त्याची प्रतिलिपी दिलेली आहेत आज रोजी। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज़, गंगाखेड।